अमेरिका म्हटलं की डोळ्यासमोर दृश्य येतं ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं. चला आज आपण भेट देऊयात ऐतिहासिक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि ब्रुकलिन ब्रिजला, ज्यावर शाहरुख म्हटला हर पल यहाँ जी भर जी. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आमच्या न्यूयॉर्क ट्रिपचे पहिले काही दिवस आम्ही राहत होतो न्यूपोर्टला. न्यूपोर्ट हे न्यूयॉर्कच्या अगदी जवळ पण आहे मात्र न्यू जर्सीमध्ये, नदीच्या पलीकडे. म्हणजे हडसन नदीच्या अलीकडे न्यूयॉर्क आणि पलीकडे न्यू जर्सी. जर तुम्हाला न्यूयॉर्क बघायचं आहे आणि न्यू जर्सीसुद्धा एक्सप्लोअर करायचं असेल तर न्यूपोर्ट हे एक चांगलं लोकेशन आहे. आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे हडसन नदीच्या मध्ये, त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी बोटीशिवाय दुसरा काही पर्याय नाही. तुम्ही जर न्यूयॉर्क साईडला असाल तर बॅटरी पार्कवरून आणि आमच्यासारखं जर न्यू जर्सी साईडला असाल तर लिबर्टी स्टेट पार्कवरून तुम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची फेरी पकडू शकता. बोट कुठूनही पकडा, किंमत सेमच. एका तिकिटाचे तुम्हाला लागतील $25च्या आसपास. तर आमची फेरी होती लिबर्टी स्टेट पार्कमधून. तर लिबर्टी स्टेट पार्क हे न्यू जर्सीमधील जर्सी सिटीमध्ये स्थित 1200 एकरांवर पसरलेलं एक भलं मोठं पार्क आहे. या पार्कमधून मॅनहॅटनच्या स्कायलाईनचे तसेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि एलिस आयलंडचे अप्रतिम दृश्य बघायला मिळते. याच लिबर्टी स्टेट पार्कमध्ये आहे CRRNJ म्हणजे सेंट्रल रेलरोड ऑफ न्यू जर्सी टर्मिनल. हे टर्मिनल आज जरी बंद असलं तरी एकीकडे भरपूर गजबजलेलं असायचं आणि कित्येक इमिग्रंट्स एलिस आयलंडवर इमिग्रेशन प्रोसेस झाल्यानंतर ह्या टर्मिनलवरूनच त्यांच्या अमेरिकेतील आयुष्याचा प्रवास सुरू करायचे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जाण्यासाठी बोटी या प्रत्येक अर्ध्या एक तासाला असतात. चला पटकन आपल्या बोटीवर जाऊ, नाही तर उगा अर्धा तास थांबावं लागेल उन्हात. या बोटीसाठीचं तिकीट तुम्ही ऑनलाईन सुद्धा काढू शकता. तिकीट जर ऑनलाईन काढत असाल तर एका गोष्टीची काळजी घ्या, तुम्ही कुठून डिपार्चर करणार हे व्यवस्थित सिलेक्ट करा. आम्ही घाई गडबडीत ऑनलाईन तिकीट काढताना न्यू जर्सीच्या ऐवजी न्यूयॉर्क सिलेक्ट केलं. मग काय, बोटवर चढताना अडवलं त्यांनी. तिकीट ऑफिसवाल्यांनी लगेच तिकीट अपडेट करून दिलं. तर बोटीवर जाण्यासाठी इथे एअरपोस्टल सिक्युरिटी असते बरं का. सगळ्या बॅग्स वगैरे सगळे एकदम व्यवस्थित चेक करतात ही लोक. बोटीवर तुम्हाला जर वाऱ्याचा त्रास असेल तुम्ही खालच्या लेवलवर पण थांबू शकता, पण दृश्य वरच्या लेवलवरूनच अप्रतिम, त्यामुळे आम्ही वरच्या लेवलवर. बोटीचा पहिला स्टॉप आहे ॲलिस आयलंड. तिथे आपण उतरणार नाही, पण फेरीच्या ह्या स्टॉपवरून आपल्याला ही ऐतिहासिक बिल्डिंग भरपूर जवळून दिसेल. तर एलिस आयलंड हे 1892 ते 1954 पर्यंत अमेरिकेचे मेन इमिग्रेशन सेंटर होते. म्हणजे परप्रांतातून आलेला प्रत्येक जण या इमिग्रेशन सेंटरमधूनच जायचा. ह्या काळात 12 मिलियनहून अधिक इमिग्रंट लोक इथं आले आणि त्यांच्या अमेरिकन जीवनाची सुरुवात केली. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एलिस आयलंडला सुद्धा नक्कीच भेट द्यायला हवी. एलिस आयलंड आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कव्हर करायला कमीत कमी 5 ते 6 तास लागतात. त्यामुळे बोट 2 किंवा 3 वाजेच्या अगोदरचीच पकडा. ह्याच एलिस आयलंडकडे जाताना परप्रांतातून येणारे इमिग्रंट्स सगळ्यात पहिले दर्शन घ्यायचे ते त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची एकूण उंची 305 फूट आहे. पुतळ्याच्या एका हातात मशाल, दुसऱ्या हातात एक पुस्तक, ज्यावर आहे 4 जुलै 1776ची तारीख, अमेरिकन इंडिपेंडन्स डे. तर ह्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला फ्रान्सने अमेरिकेला त्यांच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षानिमित्त भेट दिली. फ्रेंच शिल्पकार फ्रेडरिक ऑगस्ट बाथोर्डी यांनी हा पुतळा डिझाईन केला होता आणि गुस्ताव आयफेल, ज्यांनी आयफेल टॉवरची डिझाईन केली, यांनी ह्या पुतळ्याचं इंटरनल डिझाईन केलं. जर तुम्ही आधीच ॲडव्हान्समध्ये बुकिंग केलं तर तुम्ही पुतळ्याच्या मुकुटापर्यंत सुद्धा जाऊ शकता. माझ्याकडे काय ते बुकिंग नाही, त्यामुळे तुम्हाला मी काय मुकुटापर्यंत नाही नेऊ शकत. पण पुतळ्याच्या पायथ्याशी एक म्युझियम आहे, ज्याला ॲडव्हान्स बुकिंग नाही आणि फीस पण नाही. चला आपण तेच बघूया. या म्युझियममध्ये तुम्हाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीबद्दल अजून भरपूर छान माहिती मिळेल. इथे तुम्हाला सापडेल स्टॅच्यूची ओरिजिनल टॉर्च मित्रांनो. ही 1984 मध्ये त्यांनी काढून टाकली.
खरंच या गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं की त्या काळी एवढा भला मोठा स्टॅच्यू कसा बनवला असणार आणि कसा उभा केला असणार एवढ्या मोठ्या नदीत. म्युझियमच्या मध्यभागी आहे भला मोठा डिजिटल डिस्प्ले जो दाखवतो इथे येणाऱ्या हजारो विजिटर्सच्या फोटोजपासून बनवलेले डिजिटल आर्ट. मग काय, मी थांबतोय होय, मी पण अमेरिकन बाउंडची एक नोंद करून टाकली ना तिथे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा फक्त एक पुतळा नाही तर स्वातंत्र्याचे आणि नव्या जीवनाचे एक प्रतीक आहे. हे ठिकाण लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे आणि अमेरिकेच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा निरोप घेऊन आम्ही निघालो बॅटरी पार्ककडे. तुम्ही तिकीट्स घेताना जरी न्यू जर्सीच्या लिबर्टी पार्कवरून घेतलं तरी जाताना तुम्ही तिकडे न जाता बॅटरी पार्कला जाऊ शकता. बॅटरी पार्क हे मॅनहॅटनच्या दक्षिणेत स्थित एक पार्क आहे जिथून स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या बोटी निघतात. बॅटरी पार्कवरून ब्रुकलिन ब्रिज अर्ध्या एका तासाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. खरं तर बॅटरी पार्क पण बघण्यासारखा आहे, पण काय काय बघणार, वेळ पण हवा ना तेवढा. तुम्हाला जर अर्धा तास चालायचं नसेल तर तुम्ही उबेर किंवा सबवे सुद्धा करू शकता. पण न्यूयॉर्क खऱ्या अर्थाने एक्सप्लोअर करायचं तर ते चालूनच. आणि बोनस म्हणजे बॅटरी पार्कवरून ब्रुकलिन ब्रिजला जाता जाता तुम्हाला लागेल वॉल स्ट्रीट आणि त्यावरचा बुल. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे त्या सांडासोबत सेल्फी काढण्यासाठी भली मोठी रांग. आणि इथे जवळ आहे ट्रिनिटी चर्च. अजून एक गोष्ट, जर जमलं ना तर ब्रुकलिन ब्रिजला संध्याकाळच्या वेळेसच जा. ब्रिजवरून मॅनहॅटनची स्कायलाईन संध्याकाळच्या आकाशात जबरदस्त दिसते. हा एवढा भारी ब्रिज बांधायला लागले 13 वर्ष. ब्रुकलिन ब्रिजच्या बांधकामाची सुरुवात 1869 मध्ये झाली आणि 13 वर्षाच्या अथक कष्टानंतर 1883ला या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. हा पूल न्यूयॉर्क शहराच्या मॅनहॅटन आणि ब्रुकलिन या दोन बॉरोजला जोडतो. बोरो म्हणजे काय आठवतं ना? काय नाही आठवत? चेल्सी मार्केटचा व्हिडिओ टाकतो इथं, नक्की बघा. तर हा पूल जगातील सगळ्यात पहिला स्टील वायर सस्पेन्शन ब्रिज आहे. त्याच्या मजबूत बांधणीमुळे हा 140 वर्ष जुना ब्रिज अजूनही वापरला जातो. पुलाच्या मेन केबल्स 15 इंच जाड आहेत. आता ब्रिज उतरून आपण ब्रुकलिनमध्ये प्रवेश केला आहे. पूलच्या खालच्या बाजूला आहे ब्रुकलिन ब्रिज पार्क. या पार्कच्या जवळ भरपूर रेस्टॉरंट्स आणि खायचे ऑप्शन्स आहेत आणि टुरिस्ट जागा असल्यामुळे किंमत थोडी जास्तच, त्यामुळे पैसा मोजायला तयार आहेत. पोरं दिवसभर फिरून फिरून फार थकली होती. त्यांना न्यूयॉर्कचा लॉबस्टर रोल ट्राय करायचा होता. मग काय, लुक्स लॉबस्टर प्लेसवरून त्यांच्यासाठी 2 लॉबस्टर रोल्स घेतले. $25 एक. किंमत जास्तच, पण लॉबस्टर मुळातच महाग आणि त्यात आपण न्यूयॉर्कमध्ये. तर जर तुम्हाला आरामात बसून खायचं असेल तर डायनिंग सीफूड ऑप्शन्स पण भरपूर आहेत इथे. पोरांनी तो लॉबस्टर रोल हाणून पोट शांत केलं. पण आमचं काय, आम्ही काय खायचा हा विचार करतच होतो. तेवढ्यात आम्हाला दिसलं जुलियानो पिझेरिया. आता ब्रुकलिनमध्ये आहोत, ब्रुकलिन पिझ्झा ट्राय करायलाच हवा ना, बरोबर की नाही? तर डिनरसाठी आम्ही जुलियानोस पिझ्झामधून एक लार्ज पिझ्झा घेतला आणि पिझेरियामध्येच तो न खाता ब्रुकलिन ब्रिज पार्कमध्ये मस्त मॅनहॅटनची स्कायलाईन बघता बघता आम्ही त्यावर ताव मारला. तर एवढ्या भारी लोकेशनवर आत बसून खाण्यापेक्षा जर मॅनहॅटनचा व्ह्यू बघता बघता बाहेर बसून खायला मिळालं त्याची मजा वेगळीच ना, बरोबर की नाही? पिझ्झा फस्त करून जाताना आम्ही ब्रुकलिन आईस्क्रीम फॅक्टरीमधून आईस्क्रीम घेतलं आणि पार्कची दुसरी बाजूसुद्धा थोडीशी एक्सप्लोअर केली. वापसीच्या प्रवासासाठी आम्हाला घ्यायची होती पाथ वर्ल्ड ट्रेड सेंटर स्टेशनमधून. वर्ल्ड ट्रेड सेंटर स्टेशनमधलं हे आहे द ऑक्युलस. या स्टेशनचं ट्रान्सपोर्टेशन हबच म्हणायला. इथून दिवसा हजारो लोक सबवे, पाथ, न्यू जर्सी ट्रान्झिट लाईन्स घेऊन वेगवेगळ्या दिशेला जातात. आणि ह्या बिल्डिंगची डिझाईन
प्रसिद्ध स्पॅनिश आर्किटेक्ट सॅन्टियागो केलात्रावा यांनी केली आहे. ओक्युलसची डिझाईन एका पंख पसरलेल्या पक्षासारखी आहे आणि वरच्या बाजूस असलेल्या मोठ्या खिडक्यांमधून प्रकाश आत येतो, त्यामुळे इमारतीचा आतला भाग दिवसा एकदम चमकतो आणि ह्याच प्रकाशामुळे या आर्किटेक्चरला एक वेगळंच सौंदर्य मिळालंय. इथून आम्ही घेतली पाथ न्यूपोर्टला जायला. एक तिकीट $3 आसपास. वर्ल्ड ट्रेड सेंटर ते न्यूपोर्टचा प्रवास फक्त 15 मिनिट, कारण नदीच्या पलीकडेच तर जायचं ना आपल्याला. आणि आमचं हॉटेल न्यूपोर्ट स्टेशनला लागूनच, त्यामुळे न्यूपोर्ट स्टेशनवर उतरलो की 2 मिनिटात चालून हॉटेलात. आहे की नाही मजा. तर हा होता न्यूयॉर्कमधला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि ब्रुकलिन ब्रिजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि न्यूयॉर्कचं चेल्सी मार्केट बघायचं असेल तर हा दुसरा व्हिडिओ नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. दोस्तोर वाजव रे.